भेट घेतली आहे उद्धव ठाकरेंची. काल पासून तुम्ही नॉट रिचेबल आहात, नेमक्या तुम्ही कुठे होतात, आता भेट घेऊन नेमकं काय तुम्ही हे बघा, मी देवदर्शनासाठी बाहेर गेले होते आणि मला थोडा येण्यासाठी उशीर झाला आणि बाहेर असल्यामुळे मी नॉट रिचेबल होते. पण जेव्हा मी रिचेबल झाले, माझं पक्षाशी बोलणंही झालं आणि माझ्या सेफ्टीसाठीच मला पक्षाकडनंच आदेश होते, नार्वेकर साहेबांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये होते की तुम्ही इथे पोहोचेपर्यंत, आमच्याकडे येईपर्यंत तुमचा मोबाईल बंद ठेवा, जो अजून पण बंद आहे. आता निकाल समोर आला, त्याच्यानंतर हालचाली सगळ्या घडतील, हे सगळं महत्त्वाच्या घडामोडी सुरू असताना आपण देवदर्शनाला जाणं आणि आपल्याशी संपर्क कुणाचाही होत नव्हता, हे याच्यामुळे कुठेतरी एक नाही, हे बघा सुद्धा व्यक्त केली जाते. हां बघा, माझं गोष्ट ऐका. सर्व जे इलेक्शन्स लढतात त्यांना सर्वांना माहिती असतं की इलेक्शन लढताना आपल्याला किती अडचणी येतात. माझ्याही आयुष्यात त्या अडचणी आल्या. मी 9 वर्ष मेहनत केली होती. 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं. त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल. आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर. तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये. पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं, म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन. पण मागे रात्री जो मेसेज आला, मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते, जो मला लेट भेटला. मग मी इथे निरोप पाठवला की असं असं आहे, पण मी येणार आहे आणि मी येणार आहे असं मी मेसेजमध्ये त्यांना सांगितलं होतं. म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. जसं मी संपर्कात आले, मला आदेश मिळाले की तुम्ही पहिले मोबाईल बंद करा, इथे वातावरण वेगळं झालं आहे, पहिले आमच्या संपर्कात या, आम्ही सांगू तेव्हा तुम्ही मोबाईल ओपन करा. म्हणून आम्ही रात्री पोहोचल्या नार्वेकर सरांच्या घरी पोहोचलो. रात्रभर आम्ही तिथेच होतो, सकाळी आम्ही त्यांच्यासोबतच आलो. डॉक्टर सरिता म्हस्के ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस असं वाटतं की त्या कुठेतरी स्क्रिप्ट सांगतात, कारण असं काहीच नाही. सरिता म्हस्के यांचा मोबाईल जरी स्विच ऑफ असला तरी त्यांचे पती असतील, त्यांचा देखील स्विच ऑफ नव्हता. ऐका माझं, तुम्ही जेव्हा कॉल केला असेल कदाचित तेव्हा स्विच ऑफ असेल. आमचे जे आहे उपशाखा विभाग प्रमुख उतेकर साहेब आहे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं, सांगळे साहेबांशी पण बोलणं झालं होतं, डॉक्टर साहेबांचं, माझं नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघे पूजेला बसलो होतो. तेवढ्याच काळापुरतं आम्ही नॉट रिचेबल होतो. पण तोपर्यंत बऱ्यापैकी बातमी सगळीकडे पसरली होती आणि आमच्यासाठी चर्चा होती की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून आल्या होत्या, त्यामध्ये देखील चर्चा होती. त्यामुळे त्या बोलतायत ना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तुम्ही अगदी इलेक्शनच्या काही दिवसांआधी ते पक्ष प्रवेश केला, आल्याला तुम्हाला तिकीट दिली आणि त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा त्यांच्या संपर्कात गेल्याची चर्चा होती. हे खरं आहे का? बघा, ही चर्चा आहे. बघा, विरोधक तर असंच बोलणार ना मॅडम. विरोधकाला तेच आहे ना की आम्ही जिंकलो आहोत, विरोधकाला कुठेतरी त्रास होणारच ना. आणि बघा, जर आम्ही संपर्कात असून पण जे खालचेच लोक हे पसरवतात ना मॅडम, हा तर कॉमन. तुम्ही ठाकरेंसोबतच राहणार का? ठाकरेंसोबतच राहणार का? नोंदणी करायला कधी जाणार होते आहे आणि त्यांच्या बरोबरच राहणार. नोंदणी करायला केव्हा केव्हा जाणार? नोंदणी करायला मैं अभी जा रही हूँ नोंदनी करने के लिए, और जो मैंने कमेंट किया है इसमें कोई स्क्रिप्ट नहीं है. जो मुझे बीत रही है मैं जानती हूँ, और मैं पक्ष के कनेक्शन में थी, नार्वेकर सर के कनेक्शन में थी, और मैं वापस भी आई हूँ. एक दिन में 5 घंटा नहीं पहुँच पाई तो विरोधक तो चाहेंगे ही ना कि कहीं ना कहीं से मेरी बदनामी हो. सर जवळ नाही आहे ते. कुठे गेला होता तुम्ही देवदर्शनाला? कुठे गेला होता? धन्यवाद, मला जाऊ द्या आता. कुठे गेला होता? आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.